तर राम राम मंडळी, कशा आहात सगळे. तर आजचा प्रवास निघाला होता गावाकडे जाण्यासाठी. तर तुम्हाला सांगते, एरवी आम्ही ट्रॅव्हल्सनेच प्रवास करतो, पण आज आम्ही रेल्वेने प्रवास करायचा ट्राय केलं. म्हटलं चला जाऊया तर खरी काय होते. तर आमचं गाव आहे नंदुरबार धुळे जिल्ह्याकडे. तर आम्ही प्युअर खानदेशी, अस्सल खानदेशी. तर आमनं गाव तर ठेवतं आणि आमला गावलवर जाणं पडस तर बस काही ना आमले हाट्या खाट्या खाडी सांग गावना पोचणं पडस. तर एनिवे ही आमची थोडीशी भाषा हा. मग फायनली आमची वेटिंग संपली आणि बस आली आणि बसमध्ये आम्ही बसलो. तुम्हाला सांगते, इतकं छान वाटतं ना गावाकडे जायचं म्हटलं म्हणजे. एकदम वेगळीच एनर्जी असते. आणि त्यानंतर आमचे चेहरे इतके थकलेले होते बसमध्ये बसल्यानंतर. पूर्ण प्रवासामध्ये झालेले काळे कुळा चेहरा झालेला होता आणि इवन ऊन पण लागत होतं बऱ्यापैकी. तर आमचे पूर्ण थकलेले चेहरे होते आणि त्या स्पीडने, ज्या स्पीडने आम्ही बसमध्ये बसलेलो होतो त्या स्पीडने आम्हाला कंडक्टर साहेबांनी खाली उतरवलं. आता तुम्ही म्हणशाल की काय केलं यांनी. तर असं आम्ही काहीच केलेलं नव्हतं. तर अचानक बसमधून गरम पाणी निघायला लागलं आणि मग बसवाल्या काका बोलले की हे तिकीट घ्या, इथे थांबा, आम्ही दुसरी बस घेऊन आलो. आणि मग काय, ज्या स्पीडने बसवलं होतं त्या स्पीडने हाकललं आणि आम्ही तिथे वाट बघायला लागलो की बस कधी येणार वगैरे. गावाकडे जाणं काही सोपं नसतं. 4-5 टप्पे पार करून ते म्हणतात ना असं यश प्राप्त होणं, तसं ते गावाकडे जाणं असतं. आणि फायनली आमची बस आली आणि आमचा पुण्याने प्रवास सुरू झाला. तर काही नाही, 15 मिनटावर गाव होतं. तर इतका वेळ आम्हाला लागला तिथे. तर 1 तास तर आमचा असाच गेला. तर एनिवे आमची बस आली आणि आमचा प्रवास सुरू झाला. तर तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला मला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब